व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, राजकारणामध्ये सुद्धा शुचिता असणं अत्यंत गरजेचं आहे. सभ्यता असावी लागते, शब्दांची मर्यादा असावी लागते. आपण काय बोलतोय, आपल्या बोलण्याने काय परिणाम होणार आहे याची सुद्धा जाणीव असणं अत्यंत गरजेचं असतं. मात्र आपल्याकडे काही नेते असे आहेत ज्यांना बेताल बोलत सुटायची सवय लागलेली आहे आणि ते स्वतःला प्रकांड पंडित समजतात. असेच एक प्रकांड पंडित स्वतःला समजणारे म्हणजे संजय राऊत. कोणालाही काहीही बोलणार, कॅमेऱ्याच्या माईकवर थुंकणार, अरे झवाय तो असं म्हणणार, असल्या त्या लोकांना मी स्थान देत नाही असं म्हणणार, डायरेक्ट शिव्या देणार, कोणालाही काहीही बोलणार अगदी. मात्र यांना जर कोणी काही बोललं तर लगेच मिरच्या झोंबतात. एवढं मिरच्या झोंबण्यासारखं काय? बॉस, ऍक्शन को रिएक्शन मिलता है. प्रतिक्रिया समोरून तशीच येणार ना. आता कसं आहे, देवेंद्र फडणवीस सारखा सज्जन, शालीन माणूस, विनम्र माणूस हा कधीही मर्यादा सोडून, पातळी सोडून बोलत नाही. मुळात संजय राऊतांवर बोलावं देवेंद्र फडणवीसांनी एवढं संजय राऊत यांचं स्थानच नाहीये, पात्रताच नाहीये असं म्हणूया आपण एक वेळ. मात्र संजय राऊत हे येऊन जाऊन आपली मर्यादा सोडतात. यांची जीभ सतत सैल सुटलेली असते आणि यावेळी सुद्धा त्यांची जीभ सैल सुटली. मात्र संकवून त्यांना प्रत्युत्तर मिळालेलं आहे. ज्या भाषेमध्ये संजय राऊत बोलले त्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर मिळालेलं आहे. आता नेमकं प्रकरण काय ते तुम्हाला सांगण्या अगोदर एक छोटीशी विनंती करायची. मित्रांनो, शेलगाव येथील एक शाळा आहे, ज्या शाळेच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना कॉम्प्युटर्सची गरज आहे. आम्ही रेट्स वगैरे विचारून आलेलो आहोत. आमच्या परीने आम्हाला जेवढं जमणार तेवढं आम्ही तर करणारच आहोत. मात्र त्या मुलांच्या शिक्षणाचं भविष्य चांगलं असावं या हेतून आपण हे करतोय. म्हणूनच तुम्हाला जर काही योगदान यामध्ये द्यावंसं वाटलं तर जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे. बिलकुल योगदान करा मित्रांनो, कारण आजचा हा विद्यार्थी आपलं उद्याचं भविष्य आहे, आपल्या भारताचं भविष्य आहे. हे आपण सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा नम्र विनंती आहे मित्रांनो, जे काही तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार द्या वाटतं या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्लीज मदत करा. जीपे, फोनपे क्रमांक आहे. ट्रान्झॅक्शन झालं की स्क्रीनशॉट मारा आणि व्हॉट्सअपला टाका, लगेच त्याची पावती आपण तयार करूया. आता संजय राऊत हे नेमकं काय बोललेले आहेत भाजपबद्दल? ते एरवी असंही भाजपबद्दल काहीही बरळतच असतात, म्हणजे पातळी सोडूनच. ह्या माणसाला शब्दात म्हणजे हे कोणत्या अँगलने संपादक आहे? कारण संपादकाची एक विशिष्ट शैली असते लिखाणाची, त्याला शब्दांची जाण असते. कोणता शब्द कसा वापरला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याची एका संपादकाला नक्कीच जाणीव असते आणि म्हणूनच तो संपादक पदावर असतो. मात्र संजय राऊत जे संपादक पदावर आहेत ते उद्धव ठाकरे यांचे घरगडी आहेत, म्हणून ते संपादक पदावर आहेत एवढं मात्र निश्चित. त्याचं कारण असं आहे, हे जे हगरलेख लिहितात ना, त्या हगरलेखांमधून सुद्धा हे घाणच पसरवतात. दुर्गंधीच असते सगळी. यावेळी सुद्धा अशीच दुर्गंधी तोंडावाटे यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना तसंच जोरदार प्रत्युत्तर मिळालेलं आहे. आता नेमकं संजय राऊत काय बोलले ते बघूया. भाजपला कोणीही चालतो. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला. कुणी या. अनेक शहरांमध्ये काही रेड लाईट एरिया असतात, जसं पुण्यामध्ये बुधवार पेठ आहे,
पण बुधवार पेठ म्हटल्यानंतर काय फक्त तेवढंच असतं का तिथे? अरे बाकीचे पण व्यावसायिक आहेत तिथे, बाकीचे पण लोक आपला व्यवसाय करतायत, निष्ठेने करतायत, इमानदारी प्रामाणिकपणे करतायत. तसंच मुंबईमध्ये एक एरिया आहे ज्याचं नाव आहे कामाठीपुरा. आता कामाठीपुरा हा एरिया म्हणजे काय सगळं काही तिथे राऊत म्हणतात तसंच चालतं का हो? अजिबातच नाही ना. त्याचमुळे कामाठीपुऱ्यातील काही स्थानिकांनी राऊतांच्या या शब्दांचा जोरदार समाचार घेतलेला आहे. कसा घेतलाय ते पण एकदा बघून घ्या. हमारे साथ अभी मौजूद है यहाँ कमाटीपुरे की जो लोकल लेडीज हैं, आइए उनसे बातें करते हैं। भाई आप क्या कहना चाहेंगे इस मुद्दे के बारे में? जो हमारी रहवासी है, हम सब लेडीज, हम कमाटीपुरे में रहते हैं और ये हमें ही गाली दे रहे हैं। ये हमें देखा नहीं जाएगा, हम सहन भी नहीं करने वाले। इसके वजह से हमारी कमाटीपुरा बदनाम होती रह रही है। मैडम आप क्या कहेंगे? कामाठीपुरा ये हमारा जन्म स्थान है और यहाँ पे हम छोटे से बड़े हो गए, हमारी शादी भी यहीं हुई है। यहाँ इससे सेफ जगह और कोई नहीं है। हम रात को 2 बजे भी यहाँ पे आएंगे ना तो हम इतने सेफ है कि हम रात को 2 बजे भी कहाँ से भी आ सकते हैं, इतनी सेफ है। और उन्होंने ये बड़ा स्टेटमेंट दिया ही कहा है। क्या आपको दिख रहा है कि यहाँ पे सब रेड लाइट है या सभी कामाठीपुरा पूरा बदनाम करके रखा है? क्या यहाँ पे हर एक जगह पे आपको रेड लाइट दिख रहा है? आप तो देख ही रहे हैं ना कि यहाँ पे क्या चलता है और क्या नहीं। आपको समझ में आता ही होगा ना। खुद को मालूम हाँ? नहीं है कमाटीपुरा क्या है। सॉरी, उनको खुद को मालूम नहीं है कमाटीपुरा क्या है, खाली बोलने का उसको अक्ल दिया है। 200-250 साल का हमारा तेलुगु समाज का इतना पूरा ये है। CST वो सब महानगर पालिका का बिल्डिंग सब हम लोग ने बांधा हुआ है, हमारे माता पुरखों ने। और उसको दिखा नहीं तभी सब जब बोलने का टाइम में, आने का टाइम में सब बोलता है और अभी ऐसा बात करता है। उसको हिम्मत है तो इधर आओ, बोलो, देखेंगे हम कमाटीपुरा के आरोप क्या। चौथी पीढ़ी चल रही है कमाटीपुरा में जो तेलुगु समाज की चल रही है, और इस तरीके से अगर बार बार कोई हमारे समाज को, हमारे एरिया को कोई बदनाम करते रहेगा तो हम तो छोड़ेंगे नहीं। वोट मांगने तो सभी आते हैं ना हमारे दरवाजे पे। इस बार का इलेक्शन इनको दिखा देगा कमाटीपुरा की पब्लिक क्या है। ये जो है ये इलेक्शन का माहौल है, तो आपको क्या लगता है इलेक्शन के लिए उन्होंने वोट बटोरने के लिए उन्होंने ये कहा है? अरे उनका कैंडिडेट चल भी रहा है दूसरों के इशारे पे, ये क्या बात करेंगे हमारे साथ सेवा के बारे में? हम हमारे ये जितनी भी पब्लिक है, कोई भी पैसे देके बुलाई हुई पब्लिक नहीं है, वो सिर्फ और सिर्फ हमारे आशाताई के प्यार के लिए आई हुई पब्लिक है। ये लोग के पास एक से एक आदमी पैसा लेकर ही काम करता है। इनके कैंडिडेट भी इन्होंने हमारे बोलते हैं ना आमदारों ने इधर कैंडिडेट जैसे हम बोलते हैं ना बीज रोक के रखते हैं, वैसे हर पार्टी के इसमें उन्होंने लोग बो के रखे हुए हैं और वही काम चल रहा है इधर। आमदार का एक ही मकसद है, ये पूरा इधर तो शिवसेना वैसे भी उन्होंने खत्म कर दी है, उन्होंने जो कैंडिडेट दिया है वही कैंडिडेट चल रहा है। मतलब हमारे वोट बंटवाने का चल रहा है। हम जो बचा है हम लोग खत्म करेंगे। हमारे पूर्वज 200 साल पूर्व से इधर कमाटीपुरा में रहते हैं। इधर आप हम लोग अपमान बिल्कुल नहीं सहन करेंगे। हमारे लेडीज का अपमान हम चप्पल लेके मारेंगे, घर में घुस के मारेंगे, जाएंगे और उसको मारेंगे। इधर आप देखोगे हर गली में आपको इंजीनियर्स डॉक्टर्स मिलेंगे, उसको सिर्फ आके इधर दिखाने बोलो बस, फिर वो इंजीनियर्स डॉक्टर्स भी इसको दिखा देंगे इसकी औकात क्या है। पायलट्स भी है इधर। बने रहिए F3 न्यूज के साथ, मैं साहिब इलिया। ऑलरेडी संजय राऊत यांची महिलांबद्दलची, स्त्रियांबद्दलची भावना अतिशय हीन दर्जाची आहे. हे कोणालाही काहीही बोलतात. स्वप्ना पाटकरचंच उदाहरण घ्या ना हो. स्वप्ना पाटकरला फोन करून संजय राऊतांनी किती घाण घाण शिव्या दिलेल्या आहे, धमक्या दिलेल्या आहे, गुंड पाठवलेले आहे, काचेच्या बाटल्या स्वप्ना पाटकरच्या घरावर मारल्यात. आता अर्थात एक काळ होता जेव्हा स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत सोबत काम करत होते. मात्र ठीक आहे ना, बिनसलं म्हणून असं नाही वागतायत ना तुम्हाला बॉस. मी नाही असं वागू शकत. बरं ठीक आहे, स्वप्ना पाटकरचं आपण एक वेळ समजून घेऊया की त्यांचे जमिनीचे व्यवहार आहेत, पैसा अडक्यांचे व्यवहार आहेत. इतर महिलांचं काय? कोणी जर काही बोललं, आता चित्रा वाघ यांच्याबद्दलच संजय राऊतांचे विचार, आहा दिव्य विचार. हा माणूस कुठल्या अँगलने संपादक आहे किंवा लेखक म्हणतो हा माणूस स्वतःला. ही नाहीये संस्कृती. एकीकडे असं म्हणायचं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत चाललेली आहे. अरे कोण खालावतंय? तुम्हीच करत आहात ना सगळं.
एकीकडे तुम्ही हे असं काहीतरी भोंकत असता, दुसरीकडे ते उद्धव ठाकरे काहीतरी बोलत असतात. फडतूस, कलंक, टरबुजा, ही भाषा नसते हो बोलण्याची. आजपर्यंत तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून या लोकांबद्दल कधीही एखादाही अपशब्द किंवा अवाक्षरही ऐकलेलं नसे. कारण माणूस सुसंस्कृत हो. असे अनेक नेते आहे, असे अनेक राजकारणी आहे जे सभ्यता पाळता, राजकीय शुचिता पाळता, मात्र संजय राऊतांसारख्यांकडून राजकीय शुचिता, सभ्यता किंवा चला राजकीय सोडा, एक सामान्य माणूस म्हणून जी सभ्यता एखाद्यात असावी लागते ती सुद्धा राऊतांकडे अजिबातच नाही. आणि इथून पुढे ज्याप्रमाणे कामाठीपुऱ्यातील लोकांनी सणसणीत उत्तर दिलंय तसंच उत्तर आता प्रत्येक वेळी संजय राऊत यांना मिळालंच पाहिजे. मात्र तरीही त्याचा काहीही फरक पडणार नाही. एक वेळ पाईपमध्ये घातलेलं कुत्र्याचं शेपूट सरळ होईल, मात्र राऊतांचा हा घाणेरडा स्वभाव कधीही बदलणार नाही. बरं, यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं, हे स्वतःला राजकारणी म्हणवतात. अहो, राजकारणी म्हणण्यासाठी तुम्ही कधी लोकांमधून निवडून आलेला आहात का? अजिबातच नाही. सतत मागच्या दरवाज्यानं राज्यसभेवर जायचं आणि शेखी मिरवायची. बरं, ही शेवटची टर्म आहे. पुढच्या वेळेस संजय राऊत सारखा माणूस राज्यसभेमध्ये दिसेल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाहीये. कदाचित हाच जळफळाट आहे, हीच मळमळ आहे, आणि जी आता ह्या अशा दुर्गंधी वाटे बाहेर पडायला लागलेली आहे. मित्रांनो, आम्हाला फक्त तुम्हाला एवढंच दाखवून द्यायचं होतं की संजय राऊत जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये कोणीतरी उत्तर देऊ शकतं. याच्या पलीकडे एक व्हिडिओ आणखी आहे, तो आम्ही तुम्हाला दाखवू शकणार नाही. मात्र त्या व्हिडिओमध्ये काही महिला एकत्र आलेल्या आहेत ज्यांनी हातात बांगड्या घेतल्या आणि साडी आहे, आणि त्यांनी अक्षरशः धमकावलंय की संजय राऊत, यानंतर जर तुम्ही कामाठीपुराबद्दल असलं काही अदवा तदवा घाणेरडं बोललात तर याच कामाठीपुराच्या रस्त्यावर तुम्हाला बांगड्या घालूत, ही साडी नेसवू आणि नाचवू. एवढा अपमान एखाद्याचं जर होत असेल तर त्याला थोडीशी तरी समज असली पाहिजे, अक्कल असली पाहिजे की आपण नेमकं काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना राजकारणावरून शिव्या द्यायच्या आहेत ना, बिलकुल तुम्ही देऊ शकता. मात्र त्यासाठी ही असली उदाहरणं द्यायची अजिबातच गरज नाहीये. मात्र हे समजण्या इतकी बुद्धी संजय राऊत यांच्याकडे अजिबातच नाहीये, आणि हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की बघा, प्रत्युत्तर तसंच मिळू शकतं. अनेकांनी राऊतांबद्दल अनेक विधानं केलेली आहेत, मात्र कोणीही राऊतांप्रमाणे अदवा तदवा अवाक्षर किंवा अपशब्द काढलेले नाहीत. त्याचं कारण आहे, बडे बुजुर्ग जो बोलते ना, म्हणजे आपली मोठी माणसं जी आहेत ती लहानपणापासून आपल्याला सांगत आलेली आहेत, अरे चिखलात दगड मारू नको रे, चिखल आपल्यावरच उडतो. कदाचित यामुळेच काही जण संजय राऊतांना प्रत्युत्तर देत नसावेत, मात्र यामुळे त्यांचा गैरसमज वाढला आणि डेडिंग वाढली. मात्र इथून पुढे कामाठीपुऱ्यातील या सगळ्यांनी ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिलेलं आहे तसंच जर इथून पुढे अनेकांनी द्यायला सुरुवात केली तर मात्र संजय राऊत यांची पंचायत होणार, एवढं मात्र 100% खरं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो, शेरगावची एक शाळा आहे जिथे त्यांच्या शाळेच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही कॉम्प्युटर्सची व्यवस्था आपल्याला करायची आहे, आणि त्यासाठीच आपले प्रयत्न आता जोरदार चालू झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की वर्ष तर संपत आलेलं आहे ना. वर्ष संपलेलं नाही, अजून बरीच कामं बाकी आहे. परीक्षा व्हायला खूप वेळ आहे आणखी. तेव्हा मित्रांनो, या शाळेसाठी जर आपण काही करू शकलो ना, त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी जर काही करू शकलो ना,
तर काहीतरी छान काम केल्याचं समाधान आपल्याला मिळेल. म्हणूनच विनंती आहे, दिल्या गेलेल्या GPay फोनपे क्रमांकावर या सत्कर्मासाठी तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय अवश्य द्या. तुम्ही योगदान दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, लगेच पावती बनवून तुमची रेडी राहिली. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये नेहमीप्रमाणे सहभागी व्हा, एवढीच नम्र विनंती. आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स अशाच पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि 15 तारखेला अवश्य मतदानाला जा आणि सुयोग्य उमेदवारालाच मतदान करा. यावर आणखी एक व्हिडिओ पुढे आम्ही करणारच आहोत. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो आणि 15 तारीख मात्र लक्षात ठेवा, अजिबात सुट्टी मनवू नका. पहिले जा, मतदान करा आणि मग एन्जॉय करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मतदान झालंच पाहिजे, तरच ही लोकशाही जिवंत राहील. एवढंच आमचं सांगणं आहे मित्रांनो. तेव्हा आता सध्या तुर्तास तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.